जळगाव भाजपमधील अंतर्गत बंडाळी आणि इन्कमिंगचा स्फोट सविस्तर सांगतो. मित्रांनो, राजकारणात एक म्हण आहे, दुश्मन बाहेर असला तर लढता येतं, पण जर तो घरातच असेल तर मात्र गड कोसळायला वेळ लागत नाही. सध्या हे चित्र महाराष्ट्रातील नंबर 1 पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपमध्ये दिसत आहे. नाशिक आणि चंद्रपूरमध्ये जी आग धुसमसत होती, तिची झळ आता खानदेशातील सुवर्णनगरी जळगावपर्यंत पोहोचली आहे. विषय आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीचा आणि त्या निमित्ताने भाजपमध्ये सुरू असलेल्या इन्कमिंगचा. भाजपचे नेतृत्व सध्या विरोधक मुक्त भाजप करण्याच्या नादात विरोधक युक्त भाजप करत आहे का, असा प्रश्न आता खुद भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पडला आहे. जळगावच्या राजकारणात नक्की काय शिस्त आहे? आमदार सुरेश भोळे आणि संकटमोचक गिरीश महाजन यांच्यात खरंच सर्व काही आलबेल आहे का? आणि आयारामांमुळे निष्ठावंतांची जी गळचेपी होते, त्याचा स्फोट तिकीट वाटपाच्या दिवशी कसा होणार, यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. ही बातमी फक्त जळगावची नाही, तर सत्तेसाठी बदलणाऱ्या राजकीय निष्ठांची आहे. चला तर मग समजून घेऊया जळगाव भाजपमधील अंतर्गत महाभारत आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल मॅच. मित्रांनो, गेल्या काही आठवड्यापासून आपण पाहत आहोत की भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इतर पक्षातील नेत्यांना प्रवेश दिला जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवलं, हे मान्य. पण आता नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने जे धोरण अवलंबलं आहे, तेच आता त्यांच्या अंगलट येताना दिसत आहे. याची सुरुवात नाशिकमधून झाली. नाशिकमध्ये बाहेरून आलेल्यांना संधी दिल्याने स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आणि आता डिसेंबर 2025च्या अखेरीस हेच लोण जळगावात येऊन धडकलं आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची एक रणनीती आहे, ती म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात समोर विरोधकच शिल्लक ठेवायचा नाही. त्यासाठी काय करायचं, तर विरोधी पक्षातील ताकदवान नेत्यांना, नगरसेवकांना भाजपमध्ये घ्यायचं. वरकरनी ही रणनीती जिंकण्यासाठी उत्तम वाटते, पण याचा साईड इफेक्ट असा झालाय की ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षात 20-25 वर्षे सतरंजा उचलल्या, पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन फिरले, त्यांच्या मानगुटीवर आता त्याच लोकांचं भूत बसवलं जात आहे, ज्यांच्या विरोधात त्यांनी आयुष्यभर लढा दिला. जळगावात आता हे चित्र स्पष्ट झालंय. अनेक बडे नेते जे कालपर्यंत भाजपला शिव्या घालत होते, ते आज गळ्यात भाजपचा दुपट्टा घालून मिरवत आहेत. त्यामुळे मूळ भाजप कार्यकर्त्यांचा श्वास गुदमरायला लागला आहे आणि हीच खदखद आता बाहेर पडू पाहत आहे. भाजप हा शिस्तीचा पक्ष मानला जातो. त्यांची बूथ रचना आणि संघटना कौशल्य ही इतर पक्षांसाठी अभ्यासाचा विषय असतो. पण जळगावात सध्या या शिस्तीचे 3:13 वाजले आहे असं म्हटलं तर वावगणं ठरणार नाही. कारण जळगाव भाजप सध्या एका अभेद्य किल्ल्यासारखं नसून 3 वेगवेगळ्या गटांमध्ये विभागली गेली आहे. हे 3 गट कोणते, हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे मित्रांनो. पहिला गट हा आहे स्थानिक आमदार सुरेश भोळे यांचा गट, जे वर्षानुवर्षी पक्षात आहेत आणि जळगाव शहरात त्यांची पकड आहे. दुसरा गट हा आहे राज्याचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन यांचा समर्थक गट. महाजनांचा शब्द हा जळगाव भाजपमध्ये अंतिम मानला जातो, त्यामुळे हा गट सर्वात शक्तिशाली आहे. मग तिसरा गट आणि आता तयार झालेला हा तिसरा आणि सर्वात वादग्रस्त गट, तो म्हणजे उद्धव सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आलेले आयाराम. सध्याची परिस्थिती अशी आहे की या तिसऱ्या गटाला सामावून घेण्यासाठी पहिल्या 2 गटांमध्ये निष्ठावंतांना डावललं जात आहे. विशेषतः आमदार सुरेश भोळे यांच्या समर्थकांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. गेल्या महिन्यात जळगावात जो भव्य पक्षप्रवेश सोहळा झाला, त्यात काही नावे अशी होती ज्यांना सुरेश भोळे यांचा सक्त विरोध होता, पण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत तो विरोध डावलून त्यांना पक्षात घेण्यात आलं. इथेच ठिणगी पडली आहे. आमदार असूनही आपलं ऐकलं जात नाही, ही भावना भोळे समर्थकांमध्ये बळगावली आहे. यात आता आणखी एका महत्वाच्या नेत्याची एंट्री झाली आहे मित्रांनो, ते म्हणजे 40 गावचे आमदार मंगेश चव्हाण. येत्या काळात जळगाव, नाशिक आणि धुळे या 3ही शहरात महापालिका निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी भाजपने निरीक्षक म्हणून मंगेश चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. वरकरनी ही एक साधी संघटनात्मक नियुक्ती वाटते, पण त्यामागे मोठं राजकारण दडलेलं आहे मित्रांनो. मंगेश चव्हाण हे गिरीश महाजन यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यांना जळगावचं निरीक्षक पद देणं म्हणजे अप्रत्यक्षपणे जळगाव शहरातील भाजपवर महाजन गटाचं वर्चस्व सिद्ध करण्यासारखं आहे.
ही नियुक्ती झाल्यानंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी किंवा बॅलन्स करण्यासाठी काही तास आमदार सुरेश भोळे यांची नियुक्ती करण्यात आली. पण तोपर्यंत संदेश जायचा तो गेला होता. आता मंगेश चव्हाण यांच्या परफॉर्मन्स बद्दल बोलूया. 40 मध्ये त्यांनी भाजपला मोठं यश मिळवून दिलं, यात शंका नाही. तिथे त्यांचं कौतुक होतच. पण जळगावच्या स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे की पाचोरा आणि भडगाव नगरपालिका निवडणुकांमध्ये मंगेश चव्हाणांकडे जबाबदारी होती, तिथे भाजपला अपेक्षित यश का मिळालं नाही. तिथे आलेल्या अपयशाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून फक्त 40 यशाचं मार्केटिंग करून त्यांना जळगावच्या डोक्यावर बसवलं जाते, अशी चर्चा आता भाजपच्या जुन्या गोटात दबक्या आवाजात सुरू आहे मित्रांनो. खरा चित्रपट तर अजून बाकी आहे मित्रांनो. सध्या फक्त ट्रेलर सुरू आहे. खरा उद्रेक तेव्हा होईल जेव्हा एबी फॉर्म वाटप सुरू होईल, म्हणजे अधिकृत उमेदवारी जाहीर होईल. का? कारण जळगाव महापालिकेत इच्छुकांची गर्दी महावेनाशी झाली आहे. एका एका वॉर्डातून 4 5 प्रबळ दावेदार आहेत. सर्वप्रथम भाजपचा जुना निष्ठावंत कार्यकर्ता, ज्याला वाटतंय की यावेळी माझीच पाळी आहे. त्यानंतर बाहेरून आलेला इन्कमिंग नेता, ज्याला तिकिटाचं आश्वासन देऊनच पक्षात आणलं गेलंय. आणि मग या सगळ्यात मोठी डोकेदुखी म्हणजे महायुती. भाजपाला ही निवडणूक एकट्याने लढायची नाहीये. सोबत एकनाथ शिंदेची शिवसेना आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यांनाही काही जागा सोडाव्या लागणारच आहेत. आधीच भाजपमध्ये हाऊसफुल पार्टी लागली आहे. त्यात मित्र पक्षांना जागा द्यायच्या म्हटल्यावर बंडखोरी ही अटळ आहे. जानकरांच्या मते तिकीट वाटप झाल्यानंतर जळगावात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो. त्या निष्ठावंतांना तिकीट मिळणार नाही, ते बंडखोरी करून अपक्ष लढतील किंवा दुसऱ्या पक्षात उड्या मारतील. ज्या इलेक्टिव्ह मेरिटच्या नावाखाली बाहेरच्यांना घेतलं जाते तेच उद्या भाजपच्या पराभवाचं कारण बनू शकतात. हे अंतर्गत वाद नवीन नाही. आपल्याला आठवत असेल, जळगाव महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त विद्या गायकवाड यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा विषय होता. तेव्हा काय झालं होतं? तेव्हा भाजपमधीलच एका गटाने आमदार सुरेश भोळे यांच्या विरोधात जाऊन वेगळी भूमिका घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आमदार भोळे यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली आणि शांत राहिले. पण आता पाणी डोक्यावरून जात आहे. प्रत्येक वेळी संयम ठेवला जाईलच असं नाही. विरोधक शिल्लक न ठेवणे ही रणनीती कदाचित पक्षाला आकड्यांच्या खेळात जिंकून देईल. पण विचारधारेच्या लढाईत पक्ष हरतोय का? निष्ठावंतांच्या मनात निर्माण झालेली इन्कमिंगची भीती आणि असुरक्षितता निवडणुकीच्या दिवशी मतपेटीत काय परिणाम करेल हे पाहणं रंजक ठरणार आहे. थोडक्यात सांगायचं तर जळगाव भाजपमध्ये सध्या ऑल इज नॉट वेल अशी स्थिती आहे. वरून सगळं शांत दिसत असलं तरी आतमध्ये लावारस खतखतय. डिसेंबर 2025च्या या थंडीत जळगावचं राजकीय तापमान मात्र चांगलंच तापलं आहे. आता पाहायचं हे की दिल्ली आणि मुंबईत बसलेले भाजपचे चाणक्य जळगावची ही बंडाळी कशी शमवतात. निष्ठावंतांना न्याय मिळणार की आयारामांच्या गळ्यात विजयाची माळ पडणार हे येणारा काळच ठरवेल. जळगावच्या या राजकीय घडामोडींवर तुमचं काय मत आहे? पक्षाने जुन्या लोकांना संधी द्यावी की जिंकणाऱ्यांसाठी कोणालाही पक्षात घ्यावं? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.